तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सोनू चिमणे लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बघत असाल आम्ही पंढरपूरच्या दिशेने चालत आहोत. तर आमच्या इथेल सुप्रसिद्ध आमचे महाराज गणेश महाराज बोचरे हे आपल्यासोबत आहे दिंडीमध्ये. तर महाराज, कसं वाटलं तुम्हाला आजपर्यंतचा प्रवास? आजपर्यंतचा प्रवास ज्ञानोबरायचा हा दिंडी प्रवास संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गेली अनेक वर्षापासून हैबत बाबांनी सुरू केलेली परंपरा आजच अजूनपर्यंत चालू आहे. अतिशय गोड वातावरणामध्ये लाखो माऊली भक्त, लाखो विठ्ठल भक्त श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर या रोडनं, या रस्त्यानं प्रस्थान करतात, चालतात. अतिशय आनंदामध्ये हा वारी सोहळा सगळी माऊली भक्त या ठिकाणी आनंदाने साजरा करतात. आणि या सोहळ्यामध्ये एक विशेष आहे की या सोहळ्यामध्ये एका गावचा एक माणूस नाही, तर अखंड महाराष्ट्रच काय, महाराष्ट्राच्या बाहेरून काही मंडळी या माऊलीच्या सोहळ्यामध्ये आनंद घेत आहेत. आणि गुण्यागोविंदानं कोणाचाही मत मस्तर न ठेवता अतिशय आनंदाने हा ज्ञानोबरायचा पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदीपासून निघालेला पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपुरापर्यंत जाऊन ठेपलेला अगदी काही पंढरपूरच्या अगदी काही अलीकडे 20 किलोमीटरच्या अंतरावर आता आम्ही उभा आहोत. काही तासामध्ये आम्ही विठुरायाच्या पवित्र अशा असणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपूर या भूमीमध्ये दाखल होणार आहोत. आणि नंतर विठुरायाच्या दर्शनाचा आनंद आम्ही सगळे वारकरी मंडळी इथून गेल्यानंतर घेणार आहोत. अतिशय आनंदाचा हा पालखी सोहळा. या पालखी सोहळ्याला कसल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा नाट लागत नाही, कुठल्याही प्रकारचा डाग लागत नाही, असा पालखी सोहळा आहे. आणि या पालखी सोहळ्यामध्ये एक विशेष आहे. ज्ञानोबरायाच्या या पालखी सोहळ्यामध्ये सर्वजण विठुरायावर आणि ज्ञानोबरायावर विश्वास ठेवून ही सगळी वारकरी मंडळी या ठिकाणी निघतात. आणि ही वाटचाल करत असताना आपण आपल्या घरात जर असलो तर एखाद्या वेळेस आपल्याला घरामध्ये विंचू निघल, एखाद्या वेळेस साप निघल, एखाद्या वेळेस गोम निघल. पण ज्ञानोबराय आणि विठोबा या भक्ताला कसे सांभाळतात. या रावठ्याचा जर विचार केला तर काही रावठ्या अगदी गटारामध्ये असतात, पाल्या पाचोळ्यात असतात, घाण जाग्यावर रावट्या असतात. पण ज्ञानोबराय आणि विठोबराय हे दोघंही कोणत्याही माऊली भक्ताला अजूनपर्यंत माझ्या 16 वर्षाच्या या वारीच्या प्रवासामध्ये मला अजून एकदाही असं कानावरती आलं नाही की कोणा एका माऊली भक्ताला सर्प दंश झाला, कोणा एका माऊली भक्ताला विंचोवाचा दंश झाला, असं मला ऐकूच नाही आलं. म्हणण्यापेक्षा होतच नाही ते. कारण महाराज बोलतात, जर त्याच्यावर जर विश्वास असला, कोणावर भगवंतावर जर विश्वास असला, तर माणूस वनात जरी गेला तरी त्याला काटासुद्धा मोडत नाही. न मोडता हिंडता काटा वन, असं महाराज बोलतात. कारण त्याच्यावर विश्वास पाहिजे. अतिशय गोड वातावरणामध्ये आम्ही सगळे वारकरी आमच्या दिंडीमध्ये आणि ज्ञानोबरायच्या सोहळ्यामध्ये आनंदाने चाललेलो आहोत. तर तुम्हाला कसं वाटतं दादा? भेटी लागी पंढरीनाथा, जेव्हा लागली तळमळ व्यथा. ही वारकऱ्याची तळमळ असणारी 2 दिवसामध्ये त्यांचा आनंद पूर्णत्वाकडे जाणार आहे. तर कशी सोय राहिली इथपर्यंत येऊस तर, पंढरपूरपर्यंत येऊस तर? सर्व काही व्यवस्थित. 1-2 जाग्यावर पावसाने पावसामुळं थोडा त्रास झाला, पण बाकी सर्व काही आनंदात पार पाडलेला आहे. तर आमचे किरण महाराज, आमचे परम स्नेह मित्र, तर कसं वाटलं महाराज, प्रवास काय झाला तुमचा इथपर्यंतचा? भेटी लागे जेव्हा लागलीस असं या वारीच्या वाटेवर चालताना फारच आनंद वाटत आहे. आणि आता जसं जसं पंढरपूर जवळ येत आहे तसं तसं जीवाला दर्शनाची ओढ लागत आहे. एखादा अभंग सांगा ना. तर बघू शकता मित्रांनो, गणेश महाराज बोचरे यांनी खूप छान पद्धतीने त्यांनी संभाषण केलेलं आहे. आणि सर्व लाखो भक्त पंढरपूरच्या दिशेने चालत आहे. तर आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.